नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 13 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो, एकंदरच आजपासून तर पुढील 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊसमान कसा राहणार आहे शेतकरी बंधूंनो, या अंदाज आपण सांगणार आहोत. तर थोडक्यात आपण गेली 2-3 दिवसाचा देखील आपण अंदाज आढावा देणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, गेली 2 दिवसामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, विदर्भ आणि म्हणजे खानदेश या भागामध्ये थोडासा पाऊस पडला, म्हणजे त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो. तसेच विदर्भामध्ये देखील काही भागामध्ये पाऊस, म्हणजे बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये देखील या 2 दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे. फक्त पाऊस हा कमी आहे तो शेतकरी मित्रांनो, म्हणजेच मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो. मराठवाड्यामध्ये ह्या 2-3 किंबहुना 4-5 दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि तो पाऊस मराठवाड्यामध्ये ह्या 2 दिवसामध्ये थोडासा पडलेला आहे. तो म्हणजे फक्त आयल्यानगरच्या थोडं पश्चिम आयल्यानगरच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची तुरळकच पाऊस पडलेला आहे. आयल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडीशी 2 दिवसामध्ये सुधारणा झालेली आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुधारणा झालेली आहे. शेतकऱ्यांना थोडीशी हलक्या पावसाला, अशा मोठ्या पावसाची सुधारणा झालेली नाही आहे. तर मराठवाड्यामध्ये पाऊस केव्हा येणार आहे आणि विदर्भामध्ये केव्हा पाऊस येणार आहे, सर्व दूर अजून मोठ्या क्षेत्रावर हे आपण अंदाजामध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी शेतकऱ्यांना माझा अंदाज जे शेतकरी आपले बघत असतात शेतकऱ्यांना, त्यांनी दुसऱ्याची कमेंट माझ्या ह्याच्यावर करायची नाही. यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, हे मी काही शेतकऱ्यांना ऐकून घेतणार नाही. कारण हे जे सत्र सुरू आहे एखाद्या राजकारणी पक्षासारखं सुरू शेतकरी त्याच्यामध्ये म्हणजे सुरू असते शेतकरी, हे चुकीचं शेतकरी हे आमच्यासाठी चांगले आहेत. पण शेतकऱ्यांनी तशी कमेंट करू नये शेतकरी जे आपण ॲक्च्युअल जे स्थिती राहणार, काय परिस्थिती निर्माण होणार आहे यापुढे 2-4 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये, 10-15 दिवसामध्ये, हे आपण सांगत असतो शेतकरी. आणि तेच आपण सांगितलेलं आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे आपण. तर एकंदर शेतकरी आज 13 आणि 14 तारखेला 2 दिवसामध्ये विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. आणि ह्या 2 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये खास करून स्थिती सुधारण्याची शक्यता शेतकऱ्यांनो नाही आहे. परिस्थिती म्हणजेच कालची जी परिस्थिती होती, काल आणि परवा, तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. म्हणजे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, जास्त क्षेत्रावर पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण 15 तारखेपासून थोडी अजून मराठवाड्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता ते काही भागामध्ये शेतकऱ्यांनो मराठवाड्याच्या, ते म्हणजेच लातूर, धाराशिव, नांदेड आणि विदर्भामध्ये एक सुधारणा होणार शेतकऱ्यांनो. तर विदर्भामध्ये 15 तारखेला नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. तर 16 तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये मात्र चांगली सुधारणा होणार शेतकऱ्यांनो पावसामध्ये मराठवाड्यामध्ये. तर मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच लातूर या जिल्ह्यामध्ये आणि तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील 16 तारखेपासून पुढे तर 20 तारखेपर्यंत जवळपास सर्वदूर म्हटलं तरी काय हरकत नाही, सर्वदूर पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो. त्यामुळे शेतकऱ्यांनो चिंता करू नये मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी, कारण 20 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार आहे. 16 तारखेपासून पाऊस सुरू होणार मराठवाड्यामध्ये. आता मात्र सर्वत्र म्हणजे ढगाळ वातावरण आहे शेतकऱ्यांनो. या ढगाळ वातावरणात फक्त तुरळकच पावसाची शक्यता आहे आणि नंतर पाऊस मात्र 16 तारखेपासून मराठवाड्यात वाढणार. तर एकंदरच 15 तारखेला आपण विदर्भामध्ये सांगितलं, आता 16 आणि 20 तारखेच्या दरम्यान विदर्भामध्ये देखील चांगला पाऊस पडणार. विदर्भ, अमरावती विभाग, तसेच नाशिक विभागामध्ये देखील अतिजोरदार देखील पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनो. कोकणामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आणि पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील 16 तारखेपासून पाऊस पडणार शेतकऱ्यांनो. 16 ते 20च्या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार शेतकऱ्यांनो काही भागामध्ये पावसाची शक्यता, तर काही भागामध्ये मध्यम पावसाची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांनो. तर आपण शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण अंदाज दिलेला होता शेतकऱ्यांनो, ह्या वर्षी पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे, आणि एकंदर चांगला पडणार आहे म्हणजे जे दुष्काळी परिस्थिती सांगत होते ते दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. पावसाचं म्हणजेच थोडासा काही भागामध्ये ताण पडेल, ताण पडेल, पण पाऊस एकंदर सरासरी पूर्ण करणार. आणि शेतकऱ्यांनो तसं थोडासा ताण पडतो, पण पुन्हा पाऊस येतेच आहे शेतकऱ्यांनो. आणि त्या प्रकारे आपण अंदाज आलेला आहे शेतकऱ्यांनो. आणि एकंदरच ऑगस्टमध्ये खंड पडणार नाही. आपण 1 ऑगस्टलाच अंदाज दिला सर्व शेतकऱ्यांनो. 1 ऑगस्टला सांगितलं आपण खंड पडणार नाही ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनो पाऊस सुरू आहे. आता काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे, पण त्याला खंड म्हणता येत नाही शेतकऱ्यांनो. खंड हा कसा असतो की खंडामध्ये जवळपास 15 दिवसाच्या पुढे पाऊस, 15 दिवसाच्या आत पाऊसच पडत नाही. 15 किंवा 18 दिवसाच्या आत जर पाऊसच नाही पडला तर त्याला खंड म्हणतो. पण हे 15 दिवसाचं एवढं कुठेही हे पावसाचं हे राहिलं नाही. आणि पाऊस हा तुरळक ठिकाणी होण्यास सुरू आहे. आणि ज्या खंडामध्ये पाऊस हा तुरळक ठिकाणी सुरू नसतो आणि खंडामध्ये जे आभाळ आहे हे आभाळ एवढं नसतं शेतकऱ्यांनो. खंडामध्ये आभाळ अत्यंत कमी स्थानिक आभाळ तयार होतं आणि स्थानिक वातावरण पावसाचं तयारच होत नाही शेतकऱ्यांनो. त्यावेळेस ते त्याला खंड म्हणतात. हे खंड नाही शेतकऱ्यांनो. तर आपला 1 तारखेला दिलेला अंदाजही अचूक झालेला आहे आणि आपण एकंदर मान्सूनचा अंदाज देखील शेतकऱ्यांना अचूक दिलेला आहे शेतकऱ्यांनो. तेही सुद्धा आपले अचूक उतरले आहेत शेतकऱ्यांनो. आणि आपल्या
यूट्यूब चॅनल असो शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी बंधूंनो सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका. माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.